लॉकडाऊन संकट पण एक संधी. कोरोना बन गया है. कोरोना नावाच्या विषाणूनं घातलेल्या जगभरातील थैमानामुळे समस्त मानवजात अस्वस्थ झाली. त्याचा फैलाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर अगदी टोकाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत, सर्वच पातळीवर. त्यातील रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून अख्खा भारत लॉकडाऊन करण्यात आला. विमानसेवा असेल, रेल्वे सेवा आहे, एसटी आहे, स्थानिक परिवहन आहे, लोकल आहे, सर्व काही बंद झालं. देश लॉकडाऊन झाला पण घरं मात्र लॉकडाऊन झाली नाही. जीवनावश्यक सेवांच्या निमित्तानं माणसं घराबाहेर पडतायत. अनावश्यक गर्दी करताना पाहायला मिळत आहे. आणि ही अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाला सुद्धा नाना युक्त्या कराव्या लागतायत. पण या सगळ्या लॉकडाऊनच्या जी काही यंत्रणा आहे त्याच्यावर डॉक्टर्स आणि पोलीस यांच्या कर्तृत्वाला त्रिवार मुजरा. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वतःच्या कुटुंबापासून अलिप्त होऊन 24 तास ही यंत्रणा कोरोना रोखण्याच्या प्रयत्नात आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी लोक बेसुमार एकाच ठिकाणी एकाच वेळी गर्दी करताना दिसतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतोय. अशा ठिकाणी पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच जवळजवळ 25 दिवस घरामध्ये राहावं लागत आहे. एक अनपेक्षित सुट्टी मिळते. नोकरदार वर्गाला हे ठीक आहे, पण छोटे व्यापारी असतील, बाजार करणारे असतील, छोटे विक्रेते, रस्त्याच्या कडेला छोटा मोठा व्यवसाय करणारे, मजूर आहेत, कामगार आहेत, त्याचबरोबर शेतकरी वर्ग आहे, प्रचंड अस्वस्थ आहे. त्याची तारेवरची कसरत आहे. त्यात मजूर कामगार वर्गाला खायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे. अनेक सामाजिक संस्था अशा वेळेला मदतीला धावून आलेल्या पाहायला मिळतात. सरकारने विशेष पॅकेज दिलेलं आहे. तरी पण रस्त्याच्या कडेला जे निराधार निराश्रित लोक आहेत, मी असं बातम्यांमध्ये बघायला मिळालं मला की अनेक ठिकाणी जे पोलीस 24 तास बंदोबस्तात गुंतलेले आहेत, की ज्यांना 2 वेळचं अन्न, 1 वेळचं अन्न कधी मिळेल ह्याचा भरोसा नसतो, पण ते ह्या निराधार लोकांना, निराश्रित लोकांना घास भरवताना पाहायला मिळतात. आणि एक माणुसकीचं दर्शन फार मोठं या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्या संस्कृतीचाही अभिमान वाटला आणि खाकी वर्दीतला माणूस पाहायला मिळाला. ही सुट्टी नोकरदारांना अनपेक्षित मिळाली. ती घरी बसण्यासाठी. सुट्टी दिवशी बाप नवरा घरी असावा असं प्रत्येक कुटुंबांना वाटत असतं. रविवार सुट्टीचा दिवस, पण तोही रविवार असाच जातो. पण आता या सर्व आकांक्षा सक्तीनं पूर्ण होताना आता अनेक कुटुंबात पाहायला मिळत आहे. संपर्काचं माध्यम नेहमी खिशात असताना, अर्थात मोबाईल, व्यस्ततेमुळे न येणारे दुर्मिळ फोन आले. आपल्यालाही बऱ्याच जणांना फोन करायचे असतात, जे जिवलग असतात. मग ते मित्र असतील, आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील. परंतु मोबाईल खिशात आहे, पण एरवी कामाच्या व्यस्ततेमुळे आपण फोन नाही करू शकत. पण या दरम्यान, या लॉकडाऊनमुळे असे फोनही झाले, फोनही आले. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही संवाद झाले. आणि ज्यांना म्हणजे छंदाच्या बाबतीत जर म्हणलं तर कोणाला वाचनाचा छंद आहे, कोणाला गाणी म्हणण्याचा छंद आहे, कोणाला गाणी ऐकण्याचा छंद आहे. सिनेमा असेल, नाटक असेल, कथाकथन असेल, ऐकण्याचं, ज्या त्या आवडीप्रमाणे या दरम्यान अनेकांना छंद जोपासण्याला वेळ मिळाला. हे करत असतानाच घरातल्या छोट्या मोठ्या दुरुस्त्या असतील,
छोटी मोठी कामं रखडलेली असतील अनेक दिवसापासूनची, ती काही जणांनी कामं करायला घेतली. घरातली स्वच्छता असेल तिथेही पुढे होऊन हिरारीनं आपण एरवी दसरा दिवाळीला स्वच्छता करतो, पण अनेक जण त्याच्यामध्ये सुद्धा उतरले की त्या निमित्ताने कुठेतरी त्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा. घरामध्ये कुणी बागकाम केलं असेल, घरामध्ये एखाद दुसरी कुंडी असेल, त्याच्यामध्ये कधी जाता येता आपण त्या कुंडीकडे लक्षही देत नाही, पण आता आपण जाऊन त्या कुंडीपाशी थांबतोय, 5-10 मिनिट त्याच्यामध्ये घालवतोय. काही जण हिशोब लिहित आहेत, काही जण भविष्यातल्या आर्थिक गोष्टींचं नियोजन करत असतील. असे अनेक छोटी मोठी आपण कामं करतोय प्रत्येक जण रोजच्या रुटीनमध्ये. खरं तर यातून कधी आपण आपल्याला वेळच देऊ शकत नाही, कधी आपण आपला विचार करत नाही. परंतु आता स्वतःबद्दल विचार करायला या दरम्यान आपल्याला वेळ मिळाला आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल विचार करतो त्यावेळेस इतर घटक आपोआपच येतात. विचारांचं सिंहावलोकन या दिवसात आपण करणं खरंच गरजेचं ठरेल की भविष्यामध्ये जे काही भूतकाळामध्ये आपल्या हातून जे काही चुका झाल्या, काही गोष्टी चुकल्या असतील, काही गोष्टी योग्य असतील, काही गोष्टी अयोग्य असतील, तर या कुठेतरी त्याचं योग्य अयोग्यतेचं कुठेतरी पडताळणी होणं गरजेचं असतं. पण तो वेळ आपल्याला कधी मिळत नाही, कारण आपण आपल्याला आपल्यामध्ये डोकावून पाहायला आपल्याला कधी वेळ मिळत नाही. आणि म्हणून म्हणतो की त्या निमित्ताने प्रत्येकानं आपल्यात अनेकांनी डोकावून बघितलंही असेल, पण वेळ मिळाला तर आपल्यामध्ये डोकावून बघा. आवडीचे छंद आपल्याला एरवी खरंच जोपासता येत नाही, पण निसर्गाने ही कोरोनाच्या निमित्तानं फार मोठी भेट दिली, आपल्याला एक संधी दिलेली की आपल्याला आपलाही स्वतःचा लॉकडाऊन झालेला आहे, तर त्याचा आपण नक्की फायदा घेऊयात. मला खात्री आहे की आपण ज्यावेळेस या लॉकडाऊनमध्ये बाहेर पडू, कारण खरंच हे ज्यावेळेस आपण आपला विचार आपण करून बघू ते फार आपल्याला सकारात्मक असणार आहे. आणि ज्यावेळेस मग आपण लॉकडाऊन मधून बाहेर पडू त्यावेळेस आपण आपला समाज अतिशय मनानं सदृढ झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मी कोणीही असलो तरी निसर्गापुढं मी नगण्य आहे, मी शून्य आहे, फार मोठा नाहीये, मी फार सूक्ष्म घटक आहे, याची जाणीव आपल्याला या 25 दिवसांमध्ये आलेली आहे. आणि मग कुठेतरी स्वतःतला जो काही गर्व आहे, अहमभाव आहे, तो या दरम्यान गळून पडलेला की अरे हे फार वेगळं आहे. आणि खरं सांगू, हे 25 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर आपल्याला त्याची इतकी सवय होईल की आपल्याला त्यातून बाहेर पडायला नको वाटेल. पण जीवन चलने का नाम आहे, पुढे जायलाच पाहिजे. परंतु आपण पुढे जाताना सारेच मनानं शरीरानं रिफ्रेश होऊन एक सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडू, अशा आशावादासह मी सागर तिटे आपली रजा घेतो. धन्यवाद.